राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2024 या 3 वर्षांचा थकीत पीक विमा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारकडून समोर आली आहे. कारण आपल्या राज्य सरकारकडून म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पीक विम्याच्या रकमेबद्दल अतिशय मोठी हालचाल सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव आपल्या खात्यात पीक विम्याची रक्कम येण्याची वाट बघत होते, पण निधी काही जमा होत नव्हता. आता मात्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी सरकारकडून आलेली आहे. आज आपल्या राज्य सरकारच्या अधिकृत माध्यमातून पीक विम्याची नवी यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम सरकारकडून येणार आहे. याचा अर्थ असा, ज्यांनी यंदा नुकसान झालेल्या पिकांसाठी विमा भरला होता त्यांना अखेर त्यांच्या प्रतीक्षेचं फळ भेटणार आहे, गोड फळ भेटणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजच तुमच्या नावाची तुम्ही खात्री करून घ्या. हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हीच ती वेळ आहे ज्या क्षणाची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होता. सरकारने आता या योजनेअंतर्गत निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली असून अनेकांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सगळीकडे सुरू होती. दिवाळीच्या आधी सरकारकडून पीक विम्याची रक्कम भेटणार अशी जोरदार बातमी पसरली होती. अनेकांना वाटलं की यंदाची दिवाळी मोठ्या आनंदाची ठरेल, पण प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा झाला तर काहींना अजून विम्याची रक्कम भेटलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः नाराजी पसरली होती. मात्र आता मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. जे शेतकरी बांधव आतापर्यंत पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत त्यांनाही सरकारच्या माध्यमातून मदत भेटणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजेच ज्यांची नावे नव्या यादीमध्ये असतील त्यांनाच विम्याची रक्कम भेटेल. लक्षात घ्या, तुम्ही फक्त पीक विमा भरून उपयोगाचं नाही, तर तुमचं नाव नवीन यादीमध्ये असलं पाहिजे. पण जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर दुर्दैवाने तुम्हाला हा लाभ सध्या भेटणार नाही, असं सुद्धा शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. यासोबतच सरकारने काही निवडक जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली, जिथे पीक विम्याची रक्कम प्रत्यक्षात जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी असाल तर लगेचच एक महत्त्वाचं काम करून घ्या. कारण मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास निधी जमा होण्यात अडचण येऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की कोणते आहेत ते जिल्हे जिथे सध्या पीक विम्याची रक्कम जमा होत आहे आणि तुमच्या खात्यात निधी सुरळीतपणे जमा व्हावा यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलायला हवीत. आता फक्त एका मिनिटात एक मोठी आणि आनंदाची बातमी जाणून घेऊया. आता जे शेतकरी पीक विम्याची रक्कम भेटण्याची आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी अतिशय सुखद बातमी सरकारकडून आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता या बैठकीत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर हिरवा कंदील देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील विमा रक्कम वितरित होऊन साधारणपणे 1 महिना झाला आहे. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात फायदा झाला होता, पण दुसऱ्या टप्प्याची रक्कम काही त्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि अखेर आज त्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः जाहीर केलं आहे की काही निवडक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच ज्यांची नावं यादीमध्ये आहेत त्यांच्या खात्यात लवकरच निधी जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, पुढील काही क्षणात आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये पीक विमा भेटणार आहे. तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का हे कसं तपासायचं, आणि गेल्या 2 महिन्यांपासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, पीक विमा कधी मिळणार. प्रत्येक जण दररोज बँक खातं तपासत होतं, तर अनेकांच्या खात्यात अजून सुद्धा 1 रुपयाही जमा झाला नव्हता. काही भागातील शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली असली तरी मोठ्या प्रमाणात अजूनही शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिकपणे नाराजी आणि असंतोष तयार झाला होता. आता या प्रश्नावर शेवटी शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या दौऱ्याच्या वेळेस संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, त्यांच्या गाडीचा मार्ग अडवला आणि त्या ठिकाणी चांगलंच वातावरण तापलं. या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ माध्यमांशी संवाद साधत अतिशय महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज म्हणजेच दुपारी 2 वाजल्यानंतर काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरण होणार नाही.
काही जिल्ह्यांमध्ये आजच वितरण सुरू होईल, तर काही ठिकाणी पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने निधीचं वितरण केलं जाईल. यासोबतच शेतकऱ्यांनी यावेळी सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. आता विशेष म्हणजे या आंदोलनानंतर सरकारने केवळ पीक विमा नव्हे तर कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दलही नवीन तारीख जाहीर केली. आगामी काळात शेतकऱ्यांसाठी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आता वाढलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, पुढे आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे, निधीचं वितरण सुरू होत आहे आणि कर्जमाफीबद्दल सरकारने नेमकं कोणतं वेळापत्रक जाहीर केलं. आजपासूनच निधीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होत आहे. सरकारने बँकांना तब्बल 4,500 कोटी रुपयांचा चेक सुद्धा दिलेला आहे, असं सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. या निर्णयामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून थेट पीक विम्याची रक्कम जमा होऊ लागणार आहे. म्हणजेच ज्यांनी गेल्या काही वर्षात आपला विमा भरला आणि त्यांच्या पिकांचं नुकसान सोसलं, त्यांना अखेर त्यांच्या प्रतीक्षेचं गोड फळ भेटणार आहे. मात्र सरकारने यासोबत अतिशय महत्त्वाची गोष्ट सुद्धा स्पष्ट केली. वितरणाची वेळ सर्वांसाठी एकाच वेळी राहणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारी 2 वाजता रक्कम जमा होईल, तर काहींच्या खात्यात थोड्या उशिराने कदाचित 4 वाजेपर्यंत सुद्धा निधी पोहोचू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही घाई करू नका, थोडासा संयम ठेवा. आता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे 2022, 23 आणि 2024 या 3 वर्षात मोठं नुकसान झालं आणि ज्यांनी त्या काळात विमा भरला होता, त्यांना या निर्णयाचा थेट लाभ भेटणार आहे. शासनाने आता या सर्वांना एकत्रितपणे 3 वर्षांचा पीक विमा मंजूर केला आहे. आणखी एक मोठी महत्त्वाची माहिती, केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांना सुद्धा निधी मंजूर करण्यात आला असून या आठवड्यापासून राज्यातील एकूण 28 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू होणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमचं खातं तुम्ही नक्की तपासा, कारण या निर्णयानंतर तुमचं बँक खातं सुद्धा तुम्हाला आनंदाची बातमी देऊ शकतं. आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. आता सरकारने जाहीर केल्यानुसार या वर्षीच्या पीक विम्यात सर्वाधिक लाभ कापूस पिकाला भेटणार आहे. 2022 ते 2024 या 3 वर्षांच्या कालावधीत कापूस पिकासाठी सर्वाधिक रक्कम मंजूर करण्यात आली. कापसाच्या पाठोपाठ सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकांचा सुद्धा समावेश करण्यात आला. म्हणजेच या पिकांचं नुकसान झालेल्या आणि विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारकडून थेट मदत भेटणार आहे. यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी 26 वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांसाठी विमा भरला होता, मागील 3 वर्षांचा विमा भरला होता, त्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा दुपारी 2 वाजेपासून निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच इतक्या दिवसांची प्रतीक्षा आता अखेर संपली, असं सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं. आता सगळ्यांच्या मनातला पुढचा प्रश्न की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने याबद्दल सुद्धा स्पष्ट घोषणा केली. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, एकूण 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आजपासून विमा रक्कम जमा होईल. या जिल्ह्यांमध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यांनाच या पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे. म्हणजेच आजचा दिवस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरला. तर शेतकरी बांधवांनो, अखेर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून देण्यात आली, ज्यांना आजपासून पीक विमा भेटणार आहे. आजचा दिवस खरंच काही जिल्ह्यांसाठी अतिशय आनंदाचा ठरला, कारण सरकारच्या निर्णयानुसार या निवडक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. आता पहिल्या टप्प्यामध्ये लातूर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम भेटणार आहे. आता त्यासोबतच नंदुरबार, रत्नागिरी, सातारा आणि सांगली आणि नाशिक या जिल्ह्यांना सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. याशिवाय वाशिम, अमरावती, नागपूर आणि भंडारा या विदर्भातील जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना सुद्धा आजपासूनच निधी भेटायला सुरुवात झाली आहे. तर त्यासोबत सोलापूर, अहमदनगर आणि गोंदिया या भागांमध्ये सुद्धा दुपारी 2 वाजेपासून रक्कम जमा होऊ लागली आहे. आता एकूण पाहता या दुसऱ्या टप्प्यात 16 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आणि प्रत्येक जिल्ह्यात निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली. मुख्यमंत्री आणि कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं नाव पात्र यादीमध्ये आहे, त्यांना निधी थेट त्यांच्या खात्यात मिळेल. कोणत्याही बँकेत जर तुम्हाला अडथळा येत असेल, निधी भेटत नसेल, तर तुम्ही तात्काळ स्थानिक कृषी कार्यालयासोबत संपर्क साधू शकता. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच खुशखबर घेऊन आला. आता तुम्ही कसलीही चिंता करू नका, तुमचा पीक विमा तुमच्या खात्यात 100% जमा होणार आहे. पण त्यासाठी तुम्ही थोडा संयम ठेवा, थोडी शांतता ठेवा, कारण काही खात्यांमध्ये व्यवहार पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण लक्षात ठेवा, ज्या बँकांमध्ये आज निधी जमा होणार आहे, अशा बँकांची एक ठराविक यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुमचं खातं त्या बँकांमध्ये असेल, तर रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. आता आपण बघूया कोणत्या आहेत त्या बँका ज्या बँकांमधून निधीचं वितरण होणार आहे. अगदी एका मिनिटात बघूया कोणत्या बँकांमधून आज पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे, कारण ही माहिती आता अधिकृतपणे सरकारकडून जाहीर करण्यात आली.
आता सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं खातं खालील बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम 100% जमा होईल, सगळ्यात आधी जमा होईल. चला तर मग या बँकांची आपण पूर्ण लिस्ट पाहू, ज्या बँकांमध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे. आता त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या भारताच्या सगळ्यात मोठ्या बँकेचा म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, शेतकऱ्यांची लाडकी बँक. त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा. पण लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, या सगळ्या गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, नॅशनलाइज बँक आहेत. आता बँक ऑफ बडोदा नंतर कोणती बँक असेल तर ती आहे युनियन बँक ऑफ इंडिया. आता या राष्ट्रीय बँका याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे सरकारकडून. आता त्यासोबत काही खाजगी बँकांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता त्यापैकी जी पहिली बँक आहे ती आहे कोटक महिंद्रा बँक. त्याच्यानंतर HDFC बँक, ICICI बँक आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो ॲक्सिस बँकेचा. ज्या शेतकऱ्यांचं खातं या खाजगी बँकांमध्ये आहे त्यांना सुद्धा निधी भेटणार आहे. आता याशिवाय कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि अतिशय साधी अशी पोस्ट ऑफिस बँकिंग सेवा, या बँकांमध्ये सुद्धा जर तुमचं खातं असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, 100% निधी तुमच्या खात्यापर्यंत सरकणार आहे. आणि ग्रामीण भागातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, DCC बँक आणि ग्रामीण विकास बँका या बँकांमध्ये सुद्धा निधी जमा करण्यात येणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी किती मोठी सोय करून ठेवलेली आहे. बँकांची प्रचंड मोठी यादी सरकारने सादर केली आहे. या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर 100% तुम्ही निश्चिंत व्हा, कारण तुमच्या खात्यामध्ये निधी 100% सरकणार आहे. तुम्ही कोणतंच टेन्शन घेऊ नका. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर या सर्व बँकांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झाली. जर तुमचं खातं या यादीतल्या कोणत्याही बँकेत असेल तर तुमचा पीक विमा हा तुम्ही नक्की समजा. फक्त थोडंसं तुम्हाला धीर ठेवावं लागेल. पण लक्षात घ्या, या इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही छोटंसं काम केलं नाही तर संपूर्ण माहिती पाहून सुद्धा तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. तर ते काम कोणतं आहे हे लक्षात घेणं सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आता हे काम तुम्ही ताबडतोब करायलाच हवं. आता सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे की हे सगळं तर ठीक आहे, पण आपल्याला खरंच काय करायचं आहे? तर बघा, सरकारकडून याबद्दल अतिशय स्पष्ट सूचना देण्यात आली. पीक विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फार्मर ID कार्ड तयार करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुमची जी eKYC आहे ती eKYC पूर्ण करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. हे दोन्ही कामं जर तुम्ही पूर्ण केली तर 100% निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि जर तुम्ही या दोन्हीपैकी एक काम सुद्धा पूर्ण ठेवलं तर निधी तुम्हाला भेटणार नाही. तुमच्या नावावर अतिशय मोठी फुली मारण्यात येईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गावात किंवा सोशल मीडियावर ज्या अफवा पसरलेल्या आहेत त्यांच्यावर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका. जर सरकारने जाहीर केलेल्या बँका आणि जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही काळजी करायचं अजिबात कारण नाही. आजच नाही तर पुढील काही तासांमध्ये दुपारी, संध्याकाळी किंवा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होऊ शकते. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्ही शांत राहा, अफवांपासून लांब राहा आणि आवश्यक ती कागदपत्र पूर्ण करा, कारण यावेळेस सरकारकडून पीक विम्याची प्रक्रिया खरोखरच सुरू करण्यात आलेली आहे. आता हीच होती आजची सर्वात मोठी बातमी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, अतिशय महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा ही माहिती तुम्ही शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.